नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, IPL 2026 सुरू होऊन अवघे 2च दिवस झाले असताना स्पर्धेमध्ये नवा वाद पेटलेला आहे. 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर हा वाद उफाळून आला. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने KKRचा 6 विकेट्सनी पराभव केला. मात्र पराभवानंतर KKRचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. कॅमरन ग्रीनला गोलंदाजी न दिल्याबद्दल रहाणेने केलेल्या वक्तव्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नाराजी व्यक्त करत त्याला अप्रत्यक्षपणे खोटं ठरवलेलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 221 धावांचा पाठलाग रोखताना KKRच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव होता. मात्र संघाचा महागडा खेळाडू कॅमरन ग्रीन याने एकही चषक टाकलं नाही. IPL इतिहासातील सर्वाधिक किमतीत 25,20,00,000 रुपये या किमतीमध्ये खरेदी झालेल्या खेळाडूकडून गोलंदाजी न करून घेणं आश्चर्यकारक मानलं जात होतं. सामन्यानंतर याबाबत विचारलं असताना रहाणे म्हणाला, ग्रीनने गोलंदाजी का केली नाही हे जाणून घ्यायचं असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा. या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं. रहाणेच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं की कॅमरन ग्रीनच्या दुखापतीबाबत KKRला आधीच माहिती देण्यात आली होती. CAच्या प्रवक्त्याने सांगितलं की ग्रीनला पाठीच्या खालच्या भागात दुखापत आहे. त्यामुळे IPLच्या सुरुवातीच्या 10 ते 12 दिवसात तो गोलंदाजी करू शकणार नाही. सध्या तो भारतामध्येच गोलंदाजीची प्रॅक्टिस करत आहे. या सगळ्या प्रकरणामुळे आता रहाणेच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून IPL 2026च्या सुरुवातीलाच एक मोठा वाद समोर आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कमेंटद्वारे सांगा.